आताची सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येते। कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम शालिमठ यांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालय डहाणू, उपजिल्हा रुग्णालय जव्हार, ग्रामीण रुग्णालय पालघर आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात वरुण इंडस्ट्रीज या 4 केंद्रावर 257 आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आलेली आहे। पालघर ग्रामीण रुग्णालयात आज जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सागर पाटील यांना पहिली लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र केळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद सूर्यवंशी तसेच इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। 400 लसीकरणाचे उद्दिष्ट असून आज 257 व्यक्तींना लस देण्यात आलेली आहे। संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते। ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिकामार्फत ही लस देण्यात आली। जिल्ह्यात 17,411 लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे। त्यासाठी 19,500 डोसेस जिल्ह्यात प्राप्त झालेले आहेत।